विद्यार्थी मित्रांनो, वाहतुकीचे आपण अजूनपर्यंत 3 प्रकार पाहिलेत. त्यामध्ये रस्ते वाहतूक पाहिली, जलवाहतूक पाहिली, रेल्वे वाहतूक पाहिली. तर या तिघ प्रकारच्या वाहतुकींचं महत्त्व आणि समस्या यांचा विचार आपण मागच्या पिरियडला केलेला आहे. आजच्या पिरियडला आपल्याला विमान वाहतुकीचा विचार करायचा आहे. विमान वाहतुकीलाच हवाई वाहतूक असे म्हणतात. तर ह्या विमान वाहतुकीचं महत्त्व काय आहे, विमान वाहतुकीच्या समस्या कोणत्या आहेत याचा विचार आपल्याला आजच्या पिरियडला करायचा आहे. तर सर्वात वाहतुकीचं वेगवान साधन कोणतं असेल तर ते म्हणजे हवाई वाहतूक होय. कारण अजूनपर्यंत जी आपण वाहनांची प्रकार पाहिलेत, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि जलवाहतूक, तर यामध्ये सर्वात वाहतुकीचं वेगवान साधन म्हणजे हवाई वाहतूक आहे. तर हवाई वाहतुकीचं महत्त्व पाहत असताना आपल्याला काही मुद्द्यांचा विचार करायचा आहे. तर आपण ते मुद्दे आता प्रथम बघूया. तर पहिला मुद्दा आहे वाहतुकीचे जलद साधन. तर वाहतुकीच्या इतर साधनांशी तुलना करता विमान वाहतूक किंवा हवाई वाहतूक हे अतिशय वेगवान साधन आहे. जर विमानाचा ताशी वेग जर विचारात घेतला तर तो 600 ते 700 मैल असतो. म्हणजे एका तासात 600 ते 700 मैल अंतर हे विमान कापत असते. पण हे साधन अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी उपयुक्त नसते. अवजड वस्तूंची वाहतूक विमानाद्वारे केली जात नाही. तर प्रवासी व हलक्या वस्तूंच्या वाहतुकीसाठीच विमान हे साधन महत्त्वाचं असतं. आणि विमानाचा ताशी वेग हा जास्त असल्यामुळे कमीत कमी वेळात ते इच्छित स्थळी पोहोचू शकते. तर अशा रीतीने वेळ वाचवणारं हे महत्त्वाचं साधन आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आर्थिक विकासात योगदान. तर कृषी क्षेत्रातील नाशवंत माल, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातील हलक्या वस्तू यांची विमानाच्या सहाय्याने जलद वाहतूक करता येते. कारण कृषी क्षेत्रातील नाशवंत माल हा लवकरात लवकर दुसऱ्या देशामध्ये नेणं गरजेचं असतं. कारण इतर देशांमध्ये सुद्धा आपल्या देशातील कृषी मालाची निर्यात ही होत असते आणि हा माल नाशवंत असतो. थोड्या काळात तो खराब होणार असतो आणि तो खराब होऊ नये म्हणून तो लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचवणं गरजेचं असतं आणि विमानाच्या सहाय्यानेच ते शक्य होत असतं. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात किंवा विदेश व्यापारात वाढ होते. तर विदेश व्यापारात व प्रवासी वाहतुकीत रस्ते व रेल्वे मार्ग उपयोगाचे नसतात. कारण रस्त्यांच्याद्वारे आणि रेल्वेंच्याद्वारे आपण विदेशात जाऊ शकत नाही. कारण जलवाहतुकीचा वेग कमी असतो. तर अशा वेळेला विमान वाहतूक हीच विदेशात जाण्यासाठी महत्त्वाची असते. तर अशा रीतीने आपल्या देशातील मालाची परकीय राष्ट्रामध्ये जलद गतीने वाहतूक करण्यासाठी विमान हे महत्त्वाचं असल्यामुळे आर्थिक विकासात विमानाचं योगदान हे फार वरचं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे भौगोलिक अडचणींपासून मुक्त. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक व जलवाहतुकीत अनेक अडचणी, अडथळे येत असतात. नद्या, डोंगर, दऱ्या, जंगल, बर्फाळ प्रदेश, वाळवंट, समुद्राची कमी जास्त खोली यासारख्या भौगोलिक अडचणी ह्या निर्माण होऊ शकतात. पण हवाई वाहतूक या सर्व भौगोलिक अडचणींपासून दूर असते. कारण विमाने उंच हवाई क्षेत्रातून उड्डाण करत असल्यामुळे या भौगोलिक अडचणींचा विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होत नाही. पुढचा मुद्दा आहे देशाच्या संरक्षणात महत्त्व. तर विमानाचा ताशी वेग प्रचंड असल्याने तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की विमानाचा ताशी वेग हा 600 ते 700 मैल आहे. एका तासात विमान 600 ते 700 मैल अंतर कापत असतं. तर विमानाचा ताशी वेग हा जास्त असल्यामुळे विरोधी असल्यामुळे शत्रू पक्षावर काही तासांच्या आत हल्ला चढवता येतो. हवाई पाहणीच्या माध्यमातून किंवा विमानातून पाहणी करून
देशाच्या सीमेवरील शत्रुपक्षाच्या हालचालींचं निरीक्षण करता येतं. अत्यंत दुर्गम अशा सीमावर्ती भागात सैन्य व युद्धसामुग्रीची वाहतूक करता येते आणि अशा रीतीने देशाच्या संरक्षणात सुद्धा विमान वाहतूक ही महत्त्वाची असते, कारण सैन्याची वाहतूक ही विमानाद्वारे करता येते आणि विमानातून शत्रुपक्षाच्या हालचालीसुद्धा टिपता येत असतात. 5वा मुद्दा आहे वेळेची बचत करण्यात महत्त्व. तर विमानाच्या जलद गतीने वाहतूक होण्यामुळे शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आपल्या सेवा वेगवेगळ्या देशांना जाऊन पुरवू शकतात आणि काही तास किंवा दिवसाच्या आत ते स्वदेशात परतू शकतात. त्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होत असते. तर अशा रीतीने वेळेची बचत करण्यातही विमानाचं किंवा विमान वाहतुकीचं योगदान महत्त्वाचं आहे. आणि विमान वाहतुकीच्यामुळे जलद गतीने देशातील शास्त्रज्ञ तंत्रज्ञ डॉक्टर्स मंडळी ही एका देशातून दुसऱ्या देशात जात असतात. अनेक डॉक्टर्ससुद्धा विदेशातून आपल्या देशामध्ये विमानाच्या सहाय्याने येत असतात आणि त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचण्यास मदत होत असते. तर अशा रीतीने विमान वाहतुकीमुळे वेळेची बचत ही मोठ्या प्रमाणावर होते. पुढचा मुद्दा आहे पर्यटन क्षेत्रात महत्त्व. तर अलीकडील काळाचा विचार केला तर पर्यटन उद्योग हा विदेशी चलन प्राप्त करण्याचा प्रभावी मार्ग ठरत आहे. विदेशी पर्यटक विमानाद्वारे आपल्या देशात येतात आणि त्यामुळे पर्यटन स्थळी असलेले हॉटेल उद्योग व इतर उद्योगांचा जलद गतीने विकास व्हायला मदत होत असते आणि पर्यटन क्षेत्राचा विकाससुद्धा त्यामुळे होत असतो. तर अशा रीतीने विमान वाहतुकीमुळे एका देशातील नागरिकांना दुसऱ्या देशामध्ये तेथील प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येते, प्रेक्षणीय स्थळं पाहता येतात. तर आपल्या देशालाही तसाच विमान वाहतुकीमुळे फायदा होतो आहे. विदेशी चलन त्या लोकांकडून आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळतं. तर अशा रीतीने विमान वाहतुकीचं महत्त्व आपल्याला या काही मुद्द्यांद्वारे स्पष्ट करता येते. आता यातलाच पुढचा मुद्दा म्हणजे विमान वाहतुकीच्या समस्या. तर अजूनपर्यंत आपण रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि वाहतूक पाहिली आणि यांच्या समस्यासुद्धा विचारात घेतलेल्या आहेत. तर त्याचप्रमाणे विमान वाहतुकीच्या सुद्धा काही महत्त्वाच्या समस्या आहेत. तर त्या समस्यांचा विचार आता आपल्याला इथे करायचा आहे. तर विमान वाहतुकीच्या अनेक प्रशासकीय व तांत्रिक समस्या आहेत आणि यामुळे विमान सेवांचा जलद विकास झालेला नाही. या समस्या जर वर्तमान काळात दूर करणे आणि भविष्य काळात त्यांची तीव्रता कमी करणं यासाठी काही उपाय सुचवता येतात. की या समस्या दूर करण्यासाठी विमान वाहतुकीच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी काही उपाय सांगितलेले गेले आहेत आणि त्या उपायांचा विचार आता आपण करूया. त्या समस्यांचा विचार आता आपण करूया. तर त्या समस्यांमध्ये पहिली समस्या आहे आधुनिकीकरणाची समस्या. तर वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये देशाच्या विमानतळाच्या विकासावर, विमानाच्या आधुनिकीकरणावर पुरेसा खर्च करण्यात आला, खूप जास्त खर्च करण्यात आला. तरीसुद्धा आधुनिक सुधारणा आणि तांत्रिक बदल हे पर्याप्त प्रमाणात झाले नाही आणि या समस्या सोडवण्यासाठी खर्चात वाढ करणं आवश्यक आहे. पण अलीकडील काळामध्ये सार्वजनिक खर्चात कपात केली जात आहे आणि त्यामुळे या विमान वाहतुकीच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करणं अडचणीचं ठरत आहे. दुसरी समस्या आहे प्रशासकीय अडचणी. भारतात आंतरराष्ट्रीय व अंतर्गत प्रवासी सेवा पुरवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील फक्त 2 कंपन्या आहेत आणि त्या कंपन्या एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स ह्या 2 कंपन्या आहेत. या दोहोंच्या कार्यप्रणालीत बरंच अंतर आहे, त्यामुळे त्यांची कार्यक्षमताही कमी आहे. एकाच देशातील दोघी कंपन्या असून सुद्धा त्यांच्या कार्यप्रणालीत बराच फरक दिसून येतो आणि त्यामुळे त्या दोघं कंपन्यांची सुद्धा कार्यक्षमता कमी आहे. कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणाचा पर्याय
पुढे आला होता, पण ते अद्याप झालं नाही किंवा या दोन्ही कंपन्या एकत्रित करायच्या असा विचार झाला होता, पण अजून तसं काही ते झालेलं नाही. तिसरा मुद्दा आहे योग्य व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पर्याप्त प्रमाणावर निधीची उपलब्धता करून देऊन ही हवाई वाहतुकीत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आज सार्वजनिक क्षेत्रात पुणे, बंगलोर आणि अलाहाबाद येथे प्रशिक्षण संस्था आहेत. तर अशा रीतीने कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी योग्य ही व्यवस्था नाही. आज जर विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये पुणे, बंगलोर आणि अलाहाबाद येथे प्रशिक्षण संस्था आहेत. तर खाजगी क्षेत्रात दिल्ली आणि पिलानी येथे प्रशिक्षण संस्था आहेत. तरीही विमान चालकांचा अभाव आपल्याला दिसून येतो. याचा हवाई क्षेत्राच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे आणि ही समस्या दूर करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमात वाढ करणं आवश्यक आहे. तर अशा रीतीने प्रशिक्षण केंद्रांची संख्या ही भारतामध्ये मर्यादित आहे आणि त्यामुळे कुशल वैमानिकांचा अभाव आपल्याला दिसून येतो. चौथा मुद्दा म्हणजे विदेशी कंपन्यांची स्पर्धा. विदेशी कंपन्यांमार्फत ज्या सेवा पुरविल्या जातात त्यापेक्षा भारतीय कंपन्यांच्या सेवा ह्या निकृष्ट प्रतीच्या आहेत. त्यामुळे देशी व विदेशी प्रवासी व पर्यटक विदेशी विमान सेवांनाच प्राधान्य देतात, कारण आपल्या देशातील ज्या विमान कंपन्या आहेत त्या योग्य रीतीने सेवा पुरवत नाही. त्यापेक्षा सुद्धा विदेशी कंपन्या ह्या जास्तीच्या सेवा पुरवतात आणि म्हणून विदेशात जाणारे प्रवासी व पर्यटक हे विदेशी विमान कंपन्यांना जाणे जास्त पसंत करतात. तसेच विदेशी विमान कंपन्या प्रवाशांना अनेक सवलती सुद्धा देत असतात. त्यामुळे प्रवासी ह्या विदेशी कंपन्यांकडे आकर्षित होतात. यावर उपाय म्हणून विदेशी कंपन्यांच्या सोयी सुविधांचा अभ्यास करून त्या सर्व सुविधा प्रवाशांना पुरवण्याचा प्रयत्न करावा असा उपाय सांगितला जातो. की आपल्या देशातील कंपन्यांनी सुद्धा विदेशातील कंपन्या कोणकोणत्या सोयी सुविधा देत आहेत हे पाहिलं पाहिजे आणि त्या सोयी सुविधा आपल्या विमान कंपन्याने दिल्या तर आपल्या देशातील प्रवासी आपल्या देशातील विमानानेच प्रवास करतील, विदेशातील कंपन्यांच्या सहाय्याने ते प्रवास करणार नाहीत. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे वाढता तोटा. कर्मचाऱ्यांचे वाढते पगार व भत्ते, प्रशासकीय खर्चात होणारी वाढ व विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या वाढत्या किमती यामुळे दिवसेंदिवस विमान सेवा पुरवण्याचा खर्च वाढत आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे प्रवासी व माल वाहतूक भाड्यात वाढ करता येत नाही. परिणामी विमान वाहतूक कंपन्यांना तोटा सहन करावा लागतो आणि हा तोटा कमी करण्यासाठी कार्यक्षमतेत वाढ करणे हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स कंपन्यांचे एअर इंडिया कंपनीत विलिनीकरण करण्यात आले. तर अशा रीतीने विमान कंपन्यांना दिवसेंदिवस तोटा हा सहन करावा लागत आहे. तर विमान वाहतुकीच्या समस्या आणि विमान वाहतुकीचं महत्त्व अशा रीतीने आपल्याला थोडक्यात स्पष्ट करतात येते.